क्षेत्र माहुली. तर माझ्या 2023पासून आणि 24पासून 2024 पोलीस स्टेशनवर एकच मागणी आहे, तर वरिष्ठ पातळीवरून संबंधितावर कारवाई व्हावी. नाही कारवाई झाली आणि संबंधित जे पोलीस कार्यालय कुटुंबासह उपोषणाला बसणार आहे. आणि आम्हाला काय का आमच्या कुटुंबाला काय झालं ना ते पोलिसांनी कुठल्या कुठल्या अन्याय केला? या 6 गाडीचा अन्यायच केलाय, न्याय दिला नाही आम्हाला. नाही. आणि त्यांचा शिशिका का घेत नाही आम्हाला बोलतात ते देत नाही तर कारवाई व्हावी. आणि षडयंत्र हे सतत घडत राहणार ना, सारखीच गाडी फोडलेल्याचा आरोप तुम्ही कुणावर करताय? राजदास आणि राहुल दास आणि त्याचे मित्र आहेत. त्याबाबत तुम्ही तसं पुरावे दिलेत का? चार पुरावा द्या 3 FR आहे. सगळ्यांना फुटेज आणि आम्ही गंभीर आहे तेवढं आम्ही पुन्हा त्यांच्यावर नोंद करायला आमच्याकडे सगळं पुरावे आहे. नमस्कार, मी सपोनी अविनाश माने, सातारा शहर पोलीस ठाणे. सातारा शहर पोलीस ठाणे गुन्हा नंबर 100/26 या गुन्ह्याचा तपास आमचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे करत होते. त्यातील फिर्यादी अण्णा पवार यांच्या सुमारे 2024 ते 26 सालापर्यंत 4 ते 5 वेळा त्यांची गाडी फोडण्याचा पेटवण्याचा प्रयत्न झालेला होता आणि सदरचा प्रकार हा त्यांच्या बाबतीत सारखाच घडत असल्याने आम्ही सदर गुन्ह्याचा सखोल तपास केला. त्यांनी जे आरोपींची नावे दिली ते त्यांच्याकडे देखील सखोल तपास केला. त्यानंतर आम्ही तपासाच्या दोन्ही अँगलने तपास करून सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांचाच एक भाचा आहे, त्याच्याकडे सुद्धा आम्ही लक्ष केंद्रित केले आणि त्याचा केलेल्या तांत्रिक तपासानुसार त्याचा संबंध असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्याने सदरची बाब ही फिर्यादी यांच्या साथीनेच केली असल्याचे सांगितले आणि त्याबाबत आम्ही बराचसा पुरावा देखील गोळा केलेला आहे. नमूद दोन्ही आरोपींच्या विरोधात आम्ही मान्य न्यायालयामध्ये योग्य पुराव्यांसह चार्जशीट देखील सादर करीत आहोत. साहेब, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे का? हां, तर सध्या प्रविष्ट आहे, चार्जशीट दाखल होत आहे त्याच्या संदर्भात.